हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट 32 साईजचा. तर इथे आपल्याला इथे मी घेतलेला आहे चेस्टचा चौथा भाग 8 इंच आणि प्लस 2 इंच घेतलेले आहे मार्जिन. तर इथे आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे. तर इथे मी कट करून घेते जे बाकीचं जास्तीचं आहे ते. आणि आता इथे आपल्याला मापे टाकून घ्यायचे आहे. ते आजचा जो व्हिडिओ आहे तो खास आहे, कारण 5 इंचाचा आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे, पण जी गळा रुंदी आहे ती खूप मोठी घ्यायची आहे, म्हणजे जास्त घ्यायची आहे, 3-3.5 इंचापर्यंत घ्यायची आहे. तर तो बोट नेक तयार होऊन जाईल. आणि समोरचा गळा जो आहे तो 6.5 इंच घेणार आहे मी. इथे बघू शकता तुम्ही, तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा. तर मी इथे जे शोल्डरची रुंदी आहे ती छोटी घेणार आहे, तर दिसायला पण खूप छान दिसते आणि आपलं शोल्डर उतरणार नाही, कारण आपण गळ्याची रुंदी जी आहे, म्हणजे शोल्डर जे घेतलेलं आहे ते 5 इंचच घेतलेलं आहे. आणि 32 साईजचं ब्लाऊज आहे. तर तुम्ही बघू शकता 6.5 इंच गळ्याची रुंदी 7 घेतलेली आहे. 6.5 आपल्याला तयार पाहिजे. आणि तोही पण मी पानगळा शिवणार आहे. आणि पानगळ्याची जी गळ्याची डिझाईन आहे ती आहे. शोल्डर आपल्याला 5.5 इंच घ्यायचं आहे. शिवणामध्ये जाते आपलं बरोबर. आणि आता गळ्याची रुंदी जी गळ्याचा उतार जो आहे तो पण मी गळ्याकडे घेणार आहे, जेणेकरून आपला गळा किंवा शोल्डर उतरणार नाही. आणि टक्स पॉईंट कसं काढायचं, टक्स पॉईंट काढायचं आपल्याला लांबीवर अवलंबून राहते, मापावर अवलंबून राहते. तर हे 32 साईजचं ब्लाऊज आहे. तर इथे मी 9 घेतलेलं आहे टक्स पॉईंटची जी उंची आहे. तर तुम्ही मेजरमेंट घेऊनसुद्धा करू शकता, किंवा मापे टाकून घेऊ शकता, किंवा कस्टमरचं जे ब्लाऊज आहे त्याच्यावरूनसुद्धा घेऊ शकता. आणि गळ्याची म्हणजे टक्स पॉईंटची रुंदी कशी काढायची, तर टक्स पॉईंटची रुंदी ही आहे चेस्टचा 10वा भाग. तर चेस्ट आहे आपली 32 आणि 32च्या 10वा भाग येतो 3.2. तर मी इथे पूर्ण राऊंड फिगर 3.5 घेतलेला आहे. आणि 2 इंच जे आहे तो टक्स पॉईंट घेतलेला आहे. त्याने पफ जो आहे तो खूप छान येतो आणि कटोरी पण व्यवस्थित बसते. आणि आता गोलाकार द्यायचा आहे, तर आर्महोलकडनं गोलाकार द्यायचा आहे आणि असा एस टाईप द्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही अशा. एक महत्त्वाची टिप्स म्हणजे आपण जे शोल्डर घेतलेलं आहे त्याची जी रुंदी आहे शोल्डरची किंवा गळ्याची रुंदी जी आहे ती लहान आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते. खूप ट्रेंडमध्ये चालू आहे हे पण. तर आता तुम्ही बघू शकता. तर आपल्याला कटिंग पहिले करून घ्यायची आहे. कटिंग केल्यानंतरच आपल्याला मग आपण फॅब्रिकवर ठेवू. तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मी हे नेटचं ब्लाऊज शिवणार आहे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण व्हिडिओ पण नवीन नवीन येते. नवीन नवीन व्हिडिओ आपण टाकण्याचा प्रयत्न टाकणार आहे आणि त्याच्यासाठी सपोर्ट तुमचा खूप महत्त्वाचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला प्रिन्सेस कट जे आहे तो तयार झालेला आहे. आणि आता आपल्याला कटिंग करायची आहे. तर बरोबर इकडनं खाली 1 इंच सोडून आपल्याला गोलाकार द्यायचा आहे. आणि तुम्ही खाली लेस किंवा तुम्ही गोट किंवा दुसऱ्या कलरचं सुद्धा आपण लावू शकतो. तर इथे पानगळा तयार झालेला आहे. तर खूप सुंदर दिसते, कारण बॅक साईडला हुक्स आहे आणि पानगळा जर असेल. आणि बघू शकता शोल्डर उतार मी गळ्याकडनं घेतलेला आहे, जेणेकरून आपला गळा जो आहे तो व्यवस्थित येईल. बोटनेक पण आहे, कारण बोटनेकमध्ये आपण शोल्डर घेतो ते जवळपास 6.5-7 इंचापर्यंत घेतो, पण हे शोल्डर जे आहे ते 5 इंचावर घेतलेलं आहे. आणि गळ्याची रुंदी जी आहे ती आपण जास्त घेतलेली आहे, त्यामुळे गळा पण खूप सुंदर दिसणार आहे. तर आवडल्यास लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.